राहण्याचं असं ठिकाण ज्याला चोहोबाजूने संरक्षण तटबंदी आहे, जी पार करून इथं पोहोचण्यासाठी परकीय शत्रूला तारेवरची कसरत करावी लागेल। अशा गड किल्ल्यांबद्दल तुम्ही ऐकलंच आहे, तर आज बघू महाराष्ट्राचं राकट सौंदर्य गड किल्ले। त्याआधी सबस्क्राईब आणि फॉलो नक्की करा। माझा महाराष्ट्र सिरीज दिवस 11। महाराष्ट्रात 400हून अधिक किल्ले आहेत। किल्ल्यांचे वनदुर्ग, भुईकोट, जलदुर्ग, गिरिदुर्ग हे प्रकार राज्यात आहेत। महाराष्ट्रातील गड किल्ले म्हणजे केवळ ऐतिहासिक वास्तू नाहीत, किल्ले म्हणजे संघर्षाचे प्रतीक, ताकदीची निशाणी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात त्यांच्याकडे अधिक किल्ले तो उत्तम प्रजारक्षक असं समीकरण होतं, ज्यामुळे आपले प्राण पणाला लावून महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी हे किल्ले जपले। त्यांच्या शौर्याच्या गाथा या गड किल्ल्यांनी पाहिल्या आहेत। मात्र आज ही सौंदर्याची प्रतीकं पाहिली तर मन कळवळतं। किल्ले बांधताना सर्वस्व अर्पण केलं गेलं, त्यामुळे कितीही परकीय आक्रमणं झाली तरी महाराष्ट्राने ती निधड्या छातीने झेलली। पण किल्ले गहाण ठेवले नाहीत, परंतु आज गड किल्ले हे ढासळलेल्या अवस्थेत आहेत।